सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जे नवीन एक परिपत्रक आलेलं आहे, तर त्या रिलेटेड आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणारच आहोत. विषय जो आहे तर तो शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून संलग्नित महाविद्यालय तसेच मान्यताप्राप्त परिसंस्था, संशोधन संस्था, विद्याशाखा, अभ्यास पाठ्यक्रम संशोधन अभ्यासक्रम म्हणजेच पी-एच-डी इत्यादी टप्प्याटप्प्याने बंद करणे म्हणजे प्रोग्रेसिव्ह फ्लोर्स अथवा विद्यार्थी संख्येत घट करण्याबाबत ऑनलाईन पद्धतीने घट करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करण्याबाबत हे जे काही परिपत्रक आलेलं आहे, तर त्या रिलेटेड आपण माहिती बघूयात. तर बघा, जे परिपत्रक आलेलं आहे, तर त्यामध्ये अ, नेमकी काय दिलेलं आहे माहिती, तर ती बघूयात. 3 जुलै 2026 रोजी हे परिपत्रक आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर विषय जो आहे तर तो बघू शकता. त्यामध्ये बघा खाली जर बघितलं तुम्ही, महोदय किंवा महोदया उपयुक्त विषयानुसार कळवण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून संलग्नित महाविद्यालय, मान्यताप्राप्त परिसंस्था, संशोधन संस्था, विद्याशाखा तसेच अभ्यास पाठ्यक्रम, संशोधन अभ्यासक्रम म्हणजेच पी-एच-डी इत्यादी टप्प्याटप्प्याने बंद करणे म्हणजे प्रोग्रेसिव्ह कोर्सेस अथवा विद्यार्थी संख्येत घट करणे याबाबतचे प्रस्ताव महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 कलम 121 मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. सदर प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने भरावायचा असून ते विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर बी ऑनलाईन त्यामध्ये कॉलेज युजर्स त्यामध्ये एफिलिएशन मध्ये जाऊन क्लोजर्स या लिंकमध्ये उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून सदर प्रस्तावाची प्रत हार्ड कॉपी माननीय अध्यक्ष सचिव यांच्या मार्फत संस्थेच्या लेटर हेडवरील पत्रासह कव्हरिंग लेटर दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी व त्यापूर्वी म्हणजेच बघा 1 ऑगस्ट 2026 रोजी किंवा त्यापूर्वी शैक्षणिक विभागात सादर करावेत. दिनांक 1 ऑगस्ट 2026 नंतर प्राप्त होणाऱ्या ऑफलाईन प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यायची आहे. म्हणजे बघा, बी ऑनलाईन प्लस एस-पी-पी-यू जर सर्च केल्यानंतर म्हणजे www.unipune.ac.in या वेबसाईटवर केल्यानंतर बी ऑनलाईन या टॅबवर जायचं आहे. कॉलेज युजर्स त्यामध्ये एफिलिएशन आणि त्यामध्ये क्लोजर्स या लिंकवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, जो काही प्रस्ताव आहे, तर तो काय करायचा आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या प्रस्तावाची काय करायचं तुम्हाला प्रस्ताव वगैरे ते फिल केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढायची आहे आणि हार्ड कॉपी घेऊन माननीय अध्यक्ष किंवा सचिव असतील जे संस्थेचे तर त्यांच्या लेटर हेडवर काय करायचं आहे, तर दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत त्यापूर्वी शैक्षणिक विभागात सादर करावायचं आहे. 1 ऑगस्ट 2026 ही लास्ट डेट असणार आहे ते पाठवण्यासाठी. अशा प्रकारे बघा तर बघा अशा प्रकारे हे जे परिपत्रक होतं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत, तर त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.